चोपडे साहेब, तुम्ही जे प्रश्न विचारला मला तुती, शेवगा, हादगा आणि ह्या मेंढी पालनाचा, तर मुळातच मी सांगतो तुम्हाला, तुती, शेवगा आणि हादगा हा खुराकाचा भाग आहे. आपण जे पशुखाद्य घालतो ह्यांना, तेच पशुखाद्य तुमचं म्हणजे तुती, शेवगा, हादगा. आता ह्या गाभण मेंढ्यांना किती कंटेंट लागतं? 14 ते 18% कंटेंट लागतं. त्या तुतीमध्ये 22% असतं, शेवग्यामध्ये कितीतरी आहे, हादग्यामध्ये तसंच आहे. पण काय झालं ना, माझ्याकडे नेपियरचा प्लॉट जर दिसला तर 6 फूट 7 फूट 8 फुटाची हाईटनं पूर्ण हिरवगार, कापल तेवढं कमीच असतं. पण हा चारा सपोर्ट चारा म्हणून कुणाला पाहिजे? गाई म्हशींना घाला ना. ह्यांना सपोर्ट चाऱ्याची काय गरज लागते? हे खातेच किती मुळात? हे खातं किती? 4 किलो खातं. आणि मी काही गोष्टी सांगायला लागलो की लोकांना पटत नसते आता. कारण काय होतं की मी न पटण्यासारख्याच गोष्टी केल्या आता, माझं वैयक्तिक सांगतो. पण त्या जसं जसं लोकांनी पाहिलं येऊन, किंवा मी कुणाची नावं सांगितले त्यांचं पाहिल्यानंतर लोक ते ग्राह्य धरायला लागलेत ना. मी ज्यांना सांगितले, म्हणजे आता पिंपोडचे माझ्याकडे एक सर आले होते, मी त्यांना सांगितले तुती, शेवगा आणि हादगा तुम्ही पहिला लावा. मला माहिती आहे माझ्याकडे येत नाही, पण मी अभ्यास केला ना, मी ह्याच्यातच आहे, मला तेच माहिती आहे की ह्याचं काय करावं लागेल आणि काय नाही. तर तुती, शेवगा आणि हादगा जर लावला आणि ह्यांना किती 1 ते 1.5 किलोचा चारा घातला दिवसभराचं सांगतोय, जर काय तुम्ही तेवढा घातला, खुराकच घालू नका ना, ते खुराकच आहे ना ऑलरेडी. पण आम्हाला काय झालं की 2013-14ची गोष्ट मी सांगतो तुम्हाला, त्यावेळी मी व्हिडिओ पाहायचे मेंढी पालनाचं, तेव्हा लोकांनी काय सांगत होते, चारा कमी घालतो ना आम्ही, मक्का जास्त घालतो. म्हणजे मक्का कुठला? दाणेवाले मक्का, म्हणजे खुराक जास्त घालतो. आणि त्याच्यानंतर कालांतराने 2017-18मध्ये मी त्यांचं शेड पाहायला गेलो, तेव्हा बंद झालेली शेड होती. तर मग अशा काही गोष्टी होत्यात ना. आता मी किलोनं घालतोय तर लोक मला सांगतात की हे जगूच शकत नाही. आता तुम्ही माझ्याकडे पावसाळ्यात पण आला होता, मुरघासाच्या वेळी पण आला होता, आणि आता सुक्या चाऱ्याच्या वेळी पण आला होता. पण मुरघासाच्या वेळी जी क्वालिटी होती आता ह्या सुक्या चाऱ्यावरती तेवढी येत नाही माझ्याकडे, मलाही माहिती आहे ना. आणि जर काय तुती, शेवगा आणि हादगा असेल तर तुम्ही मेंढरांना खुराकच घालू नका. मी तर वैयक्तिक माझा नेपियरला आणि त्या खुराकाला विरोध होते, म्हणजे माझं वैयक्तिक सांगतोय, बाकीच्यांचं काय ते आपल्याला माहीत नाही. पण तुम्ही जे नेपियर लावताय त्याच जागी तुती, शेवगा आणि हादगा लावा ना. बहुवार्षिक पीक आहे, फक्त पाणी देणं आणि तुम्ही खत दिलं तर उत्तमच आहे. आणि तेच ह्यांना घाला ना, नेपियर लावण्यापेक्षा हे घाला आणि त्याचा रिझल्ट बघा. आणि अर्ध्या प्राण्यांना नेपियर घालून बघा ना काय रिझल्ट येतो. तर कसं झालं की आता आपल्या लोकांना फक्त महाराष्ट्रातलं किंवा भारतातली शेती पाहत असतील, पण मी जास्त करून ब्राझीलची शेती पाहतो, चायनाची पाहतो. तिकडच्या कुठल्याच शेतकऱ्याच्या बांधाला किंवा शेतामध्ये मला नेपियरचं म्हणजे व्हिडिओच आला नाही अजूनपर्यंत. तिकडे कलरवाले मक्के, परत वेगवेगळ्या चाऱ्याचे, त्यांच्याकडे कडवळाचे प्लॉट बघा, वेगवेगळ्या क्वालिटीचे, ह्या सगळ्या गोष्टी तिकडे पाहायला मिळतात. पण त्यांच्याकडे नेपियरचा चारा कुठल्या क्षेत्रात आहे, कुठं दिसला आहे त्याचा व्हिडिओ आजपर्यंत मला आलेला नाही. मी तर नेहमी तेच पाहत असतो, ब्राझीलचं जास्त करून आणि चायनाची मका शेती बघा, ह्या सगळ्या गोष्टी तिथं पाहायला भेटतात आपल्याला. म्हणजे मोबाईलवरच पाहतोय ना आपण. तर आपल्या लोकांची संकल्पना कुठं अडकली. आता सर्वात पहिल्यांदा काय झालं की मेंढी बंदिस्त होती, हे एक अटकलं. बरं, ते बंदिस्ताचं फॅड आणल्यानंतर काय झालं की मी हे शेड उंचीवरचं फॅड आणलं. ते लोकांच्या पचनी पडतंय की मी खुराक बंद करण्याचं फॅड आणलं. का तर बिना खुराकाची मेंढरं जगतात. आता पचन कसं होईल लोकांना सांगा ना तुम्ही. जर काय मी एखादा 1 किलो खुराक घालत असेल, अर्धा किलो ह्यांना लोक सांगतात सर्रास खुराक घाला, एका प्राण्याला अर्धा किलो खुराक घातलं पाहिजे. मी सांगतो अजिबातच घालू नका, तुम्ही चारा क्वालिटीचा करा, यांना खुराकच घालू नका. मग कसं पचन पडेल लोकांना. तर त्या गोष्टी तशा होत नाहीत. जोपर्यंत तुम्ही चमत्कार करून दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला नमस्कार करत नाही. आता माझ्याकडे इथं बाग म्हणजे प्लॉट नाही तुतीचा किंवा शेवगा हादगा जगत नाही, नाही तर मी त्याचा चमत्कार करून सर्वांना नमस्कार करायला लावला असता की हो. पण माझ्याकडे तसं नाही. पण तो चारा एवढा उत्तम आहे, मेंढी पालनात असू द्या, अजून शेळीपालन असू द्या, शेळीपालनाचा अभ्यास एवढा नाही आहे, पण मेंढी पालनात तो जर चारा असेल, दिवसाला 1 ते 1.5 किलो एका प्राण्याला, 60% तुती, 20% शेवगा आणि 20% हादगा घाला आणि खुराकच देऊ नका. समजायचं माझ्याकडे खुराकच नाही आणि त्याच्यानंतर प्राणी पहा. नाही क्वालिटी झाली तर मला विचारा ना. माझा तर म्हणजे त्या पद्धतीनंच बेसिक मी नॉलेज केलेलं आहे. आणि जर काय आपण त्या पद्धतीनं केलं तर सुरुवातीला लोक विश्वासच ठेवत नाहीत ना. मुळात काय होतं की लोकांना सवय लागलेली असते, पशुखाद्य घातल्याशिवाय हे होत नाही. कारण सर्रास त्यांचा प्रत्येकाचा रिझल्ट आहे. कारण काय आहे, मी जर नेपियर घातलं तर ह्याला पशुखाद्य घालावंच लागणार आहे. मग आम्ही हिप्परसारखे आणतो, मी गोळी पेंट घालतो, म्हणजे माझं वैयक्तिक आहे, मी गोदरेजची गोळी पेंट घालतो. आता
गोदरेजची गोळी पेंट घालावीच लागते, कारण माझ्याकडं ह्यावेळी मुरघासाची एक काडी नाही, त्यामुळे मी घालतोय. नाही तर मी पाठच्या वर्षी मुरघास केला होता, तर 25 ते 30 प्राणी होते माझ्याकडे. 1 किलो खुराकामध्ये भागत होते. माझ्याकडे तुती जगत नाही, शेवगा जगत नाही, हादगा जगत नाही, आणि त्याचा प्रयोग मी करून इथं दाखवू शकत नाही. तुम्ही केलं उत्तमच आहे, तुमचा रिझल्ट क्वालिटीच येणार आहे. आणि अशा काही जर गोष्टी आपण सांगायला लागलो मेंढीपालनात, तर मग काही लोकांना त्रास होतो, काहींना वाटतं की नाही हे असं होतच नाही. मला मेसेज येतात ना, तर ते कसं होतं की आपण इथं दाखवल्याशिवाय किंवा इथं येऊन पाहिल्याशिवाय लोकांना त्याचा विश्वास बसणार नाही. तुम्ही तुतीची बाग करा. माझं वैयक्तिक सांगतो, तुम्ही नेपियर लावलं ते नेपियर काढा आणि तुती, शेवगा आणि हादगा ह्या 3 गोष्टी लावा, आणि तुमच्या जनावरांचा त्या नेपियरचा आणि त्या तुतीचा काय फरक होतो हे तुम्ही लक्षात येईल थोड्या दिवसाने. आणि त्याच्यानंतर तुम्ही पण स्वतः सांगाल की हे नेपियर कधीच कामाचं नसतं. आणि माझं कसं झालं, मी काही गोष्टी मेंढीपालनात न पटण्यासारख्या केल्यात ना, त्याच्यामुळं इथं येऊन काही लोकांनी जेव्हा पाहिलं, त्यांच्या डोळ्यासमोर दिसलं, तेव्हा विश्वास ठेवला लोकांनी. आणि त्या गोष्टी आता पुढं चालवत, म्हणजे माझ्या पद्धतीनं मी चाललेलो आहे. तर त्या पद्धतीनं जर मेंढीपालन केलं तर उत्तम प्रकारे मेंढीपालन चालतं. आता मी जर तुम्हाला म्हणलं की ह्या मेंढरांना 1 टाईम चारा टाकला तरी चालतं, लोक दांडकू घेऊन मागं लागतील ना. का तर लोक सांगतील ना, आम्ही दिवसभर मेंढरं चारतो तर त्यांचं पोट भरत नाही, आणि हो म्हणे 1 टाईम चारा टाकल्यानं त्यांचं पोट भरतं. तर वास्तव आहे, सत्य परिस्थिती याच्यात. 1 टाईम चारा टाकला तरी हे जगतं, पण चारा क्वालिटीचा पाहिजे. तुमचा खुराक क्वालिटीचा पाहिजे, कधीच नाही. पण चारा जर क्वालिटीचा असेल, तुम्ही 1 टाईम टाका, 1 टाईममध्ये जगते. ह्याच्या पलीकडे काय पाहिजे अजून मेंढीपालनात? तर मध्ये एका साहेबांनी सांगितलं होतं, ह्या मेंढीपालनात लई काम करावं लागतं. ज्यांची शेड अशी वर आहेत त्यांची कामं जाऊन बघा. आता 1 टाईमची जी संकल्पना आहे, माझा मुरघास झाल्यानंतर ती 1 टाईमची संकल्पना पण मी आणणार आहे. काय होत नाही हो, तुम्ही मेंढीपालनात ह्यांना चारा लय द्या अशी संकल्पना नाही, पण जो चारा देणार आहात तो एकदम टॉप क्वालिटीचा द्या. तुम्ही खुराक घालू नका. खुराकाची संकल्पना मेंढीपालनात आहेच नाही. आता दानवले साहेबांनी मला त्या गौरेड्याचा फोटो पाठवले होते, व्हिडिओ पाठवला होता. क्वालिटी काय आहे? कुठलं खुराक आहे ना? नुसत्या चाऱ्यावरती आमच्याकडे जे रानात फिरते आहेत, एवढा क्वालिटीचे प्राणी असतात ना, बेहिसाब क्वालिटीचे प्राणी आहेत. मग त्यांना कोण खुराक घालतं? त्यांना कोण आहे का एक्स्ट्रा कॅल्शियम मिनरल देतं? तर मी तेच पाहतो की यायला ह्या रानातल्या प्राण्यांना जर आपल्या कोण खुराक देत नसेल आणि नुसत्या चाऱ्यावरती जर क्वालिटी होत असतील, ह्याचा अर्थ जर चारा क्वालिटी केला तर ते क्वालिटी होणार. आणि गौरेडे मी जेव्हा नेपियर लावलं होतं, म्हणजे माझ्याकडे नेपियर होतं, नेपियरची काडी शिवत नाहीत. बघा किती हुशार प्राणी आहेत. आणि मग ते नेपियर आपण ह्यांना घालतोय, म्हणजे रानातल्या प्राण्याला सुद्धा कळते की हे दर्जाचं नाही, मला ते खाण्याच्या लायकीचं नाही. पण त्याच्या शेजारी तुम्ही मक्का असू द्या, ज्वारी असू द्या, ते ठेवत नाहीत. का तर ते दर्जाचं आहे ना. बरं, आपण त्यांना सांगितले का तू ज्वारीच खा, मक्काच का, तर त्याही प्राण्यांना कळतं की हे दर्जाचं नाही, मला नको येते. तुम्ही अख्खं नेपियरचं क्षेत्र असू द्या, ते थोडीशी 1-2 काड्या खाल्ल्या तर खातील, नाही तर तुमच्या नेपियरला ते शिवत पण नाहीत. मग आपण काय करतोय तेच लावतोय ना. कारण नेपियरची जेव्हा मी म्हणजे अमेरिकन 5G जेव्हा पाहत होतो, 250 रुपयाला कांडी होती. आता कितीला आहे काय माहीत नाही, कारण आपण ते नेपियरचा विषय सोडून दिला आहे. तर ह्या मेंढीपालनात तुम्ही थोडा चारा द्या, थोडाच चारा लागतो आणि थोडाच चारा दिला, पण क्वालिटीचा चारा दिला ना, तर ते पशुखाद्याचा काही विषयच येत नाही. कुणी सांगू द्या आणि कुणी करू द्या. आता काही साहेबांनी मला सांगितलं होतं, यांना अर्धा किलो खुराक घातल्याशिवाय हे जगत नाहीत ना. मग माझ्याकडे 3-3 पिल्लं दिलेत तिने. लोकांनी मला सांगितलं होतं ते जगत नाही, तर मी सांगितलं होतं माझ्याकडे 3-3 पिल्लं दिलेत आणि तिन्ही पिल्लं जगलेत. अशा रेकॉर्ड काढलं बिना खुराकाचं ना. खुराक द्यावा ही संकल्पना कुठे आहे? माझ्याकडे चारा नाही आहे तर मला खुराक द्यावा लागणार आहे. आता माझ्याकडे चारा नाही, मी त्यांना खुराक घालतोयच ना, पर्यायच नाही ना माझ्याकडं. तर तुमच्याकडे जर क्वालिटीचा मुरघास असेल, क्वालिटीची तुती, शेवगा, हादगा असेल, तर ह्या मेंढरांना तुम्ही खुराक घाला ही संकल्पनाच कुठे नाही. आणि चाऱ्याची संकल्पना प्रत्येकाची वैयक्तिक आहे. मी सांगेन त्या पद्धतीनं चारा करण्यात काय अर्थ नसतो. पण तुती, शेवगा आणि हादगा हा कॉमन प्रश्न आहे कुठल्याही प्राण्यांना. बाकीचं तुम्ही कुठलंही लावा, तुती, हादगा, शेवगाबरोबर तुम्ही जर ज्वारीचा कडबा घालत असाल, तुरीचं घाला, हरभऱ्याचं घाला, सोयाबीनचं घाला, ते चालतं, काही हरकत नाही. थोडासा मुरघास असेल तर त्याच्याबरोबर थोडासा मुरघास घाला, काही नाही. पण तुती, शेवगा आणि हादगा जर घालणार असाल तर तुम्ही खुराकच घालू नका. तुमचा 0 मेंटेनन्समध्ये प्राणी होणार आणि ह्यांच्याच लेंड्यांचं जीवामृत बनवून त्या तुती, शेवग्याला घाला, ते ह्याच्यापेक्षा बहर येतो त्याला, क्वालिटी होतं. मी केलं होतं ना. फक्त आमच्याकडचं जे काय पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी मला करता येत नाहीत.
पण तुम्ही करा, मी तुमच्या तिथं येतो ती तुतीच्या बागेचा रिझल्ट बघायला, आणि तुम्ही मला सांगा मग खुराक किती घालता. तर खुराक ही संकल्पना मेंढीपालनात जोपर्यंत तुम्ही ठेवाल तोपर्यंत मेंढीपालन हे तोट्यातच राहणार आहे. कारण मी पहिल्यापासून खुराकाचं लय व्हिडिओ पाहिलेले आहेत, आणि त्यांचं नंतर जेव्हा बॅकग्राऊंड चेक करत गेलो की काय चाललं आहे, आता काय परिस्थिती आहे, तेव्हा आता समजायला लागलं की ते बंदच आहेत शेड. मग तसं तुम्ही चाऱ्यावरती फोकस करा. मी नेहमी सांगत असतो शेतीपूरक मेंढीपालन पाहिजे, मेंढीपालन पूरक शेती नसली पाहिजे. तर शेतातनं धान्य पण आलं पाहिजे, ह्यांचा चारा पण आला पाहिजे, असे दोन्ही कन्सेप्ट ठेवल त्या पद्धतीनं करा.